सो ट्रेन सो फायनली आम्ही ऑल इंडिया आयकॉन लवकरात लवकर आपले 2 फलंदाज 6 मॅचेस खेळवायचे त्यामुळे राऊंड विकेटने पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. चांगली इम्प्रूव्हमेंट केली सगळ्या प्लेयर लोकांनी आणि सेमीफायनलपर्यंत पोहोचलो. मिक्स फिलिंग्स आहेत. ओव्हरऑल परफॉर्मन्स वॉज गुड. सेमीफायनलमध्ये क्रुशियल मोमेंटला थोड्याशा चुका झाल्या. सो रोहित पटेल ब्लॉग्समध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. तर आज सॅटर्डे आहे आणि आज आपली परत एकदा टुर्नामेंटला चाललो आहे आपण. सो ही टुर्नामेंट जी आहे ती नेरूळला आहे. सो आता मी इथनं निघतो घरून आणि डायरेक्ट आता तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतं. असं ब्लॉगसोबत आपल्या जोडून राहा आणि या ब्लॉगमध्ये सुद्धा आपण खूप धमाल मस्ती करूया. आपली एक टीम आहे, खूप मेहनत करते, खूप प्रॅक्टिस केली आहे. आता बघूया काय होतं आहे. सो असं जोडून राहा आपल्या ब्लॉगसोबत. सो ट्रेन आली आहे, आता आपण बसूया आणि डायरेक्ट उतरूया नेरूळला. चला. सो आता नेरूळ स्टेशनला पोहोचलो आहे आणि आता जातो आम्ही ऑटो करून. सो फायनली आम्ही ग्राउंडवर पोहोचलो आहे आणि आमच्यासोबत कोण आहे माहीत आहे का? ज्यांच्यासोबत आपली पहिली मॅच आहे तेच आहेत इंडिको. तर हा सागर आहे आणि आकाश. सो जाऊया, धमाल मस्ती करूया. आता ब्लॉगला सुरुवात झाली आहे. आपले टीम मेंबर्स आलेले आहेत ऑलरेडी आणि इकडे तुम्ही बघू शकता ऑल इंडिया आयकॉन फार्मा ॲक्सिसचे कर्णधार. थँक्यू व्हेरी मच. लवकरात लवकर आपले 2 फलंदाज पाठवायचे. आणि हाच तो रामलीला मैदान, जबरदस्त ग्राउंड आहे नेरूळमध्ये, तुम्ही बघू शकता. तो या ग्राउंडवर मॅच आहे आपली आणि खूप एक्सायटेड आहे कारण एवढा भारी ग्राउंड आहे ना भाई, काय बोलतो तुम्हाला. सो आपले टीम मेंबर समोर बसलेत, तिकडे आपल्याला जायचं आहे आता. आणि नाश्ता वगैरे काय केलेला नाही. सो त्यांना भेटतो आणि मग नाश्ता वगैरे पुढचा काय प्रोग्राम आहे ते करू. सो असं जोडून आपल्या ब्लॉगसोबत. सो आजची मॅच आहे ती खूप भारी आहे कारण ग्राउंड भारी असला का मॅच भारीच होते. तो घाबरायचं नाही, बिंदास व्लॉग करत राहायचं. लोक आपल्याला बघणार, सपोर्ट पण तेच करणार नंतर आपल्याला. सुरुवातीचा काळ आहे, थोडा स्ट्रगल तर असणारच आहे. ती पण खूप एक्सायटेड आहेत, खूप प्रॅक्टिस केली आहे सगळ्यांनी. आज त्यांचा खरी परीक्षा आहे, कशा प्रकारे मॅच खेळतात. सो बघूया काय घडतं आहे आणि तुम्ही पण असंच सपोर्ट करा आपल्या रोहित पाटील ब्लॉग्सला, आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या. एकदम स्टँडमध्ये बसून घेतलेलं आहे आणि जीवाचं रान करून एवढ्या उंचीवर जाऊन बसलेले आहेत आमचे प्लेयर्स, बघू शकता. आणि इकडे तुम्ही बघू शकता आमची टीमसुद्धा आता पूर्ण येत चाललेली आहे. आपल्या समोर बघू शकता तिकडे घाटकोपरचे सुपरस्टार ज्युनियर कृष्णा सातपुते यांचं आगमन झालेले, ऑल इंडिया आयकॉन. सो फायनली आमची टीम आता आलेली आहे नाश्ता वगैरे करून आणि फुल सेट आहेत, सगळे सेट होऊन आलेत एकदम. सो खूप भारी ग्राउंड आहे त्यामुळे खूप मजा येणार आहे. एक्सायटेड आहेत सगळे. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. महिनाभर खूप प्रॅक्टिस केली आहे, खूप सराव केला आहे. प्रत्येकजण एक स्ट्रॅटजी बनवून आणि खूप चांगल्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न करेल आज, अशी आम्ही आशा बाळगतो. आणि बघूया काय घडतंय. काय म्हणाल संजय सर, कसं वाटतं तुम्हाला? मस्त आहे, मैदानसुद्धा मस्त आहेत. आमची प्रॅक्टिस व्यवस्थित झालेली आहेत, सर्व प्लेअर फॉर्ममध्ये आहेत आणि जिंकण्याचे चान्सेस 100% आहेत आणि आमचे प्लेअर मेरिटवर खेळतील आणि ही टुर्नामेंट जिंकतील अशी मला आशा वाटते. काय म्हणता सुनील सर, तुम्हाला काय वाटते? मला पण चान्सेस चांगले वाटत आहेत. IPSचे वेल सेटल्ड टीम आहे. काय बोलशील अनिल? मस्त आहे एकदम. आमचे पण चान्सेस भरपूर आहेत फायनलमध्ये जाऊ. सो बघूया काय घडतंय काय बिघडतंय. अजून बाकीची टीम पण आपली इकडे बसलेली आहे, तुम्हाला इंट्रोड्यूस करून देईलच मी. सो असंच सपोर्ट करा रोहित पाटील ब्लॉग्सला. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येऊया. हाडलक रिप्लाय. पण एक मॅच खेळलो नाही आहे, 3 मॅच आहेत आपल्या टोटल. सो या मॅच नंतर पुढची मॅच आपली असणार आहे. असंच जोडून राहा ब्लॉगसोबत. बॅटिंग लाईन आपली सेम ठेवूया मोठी. रोहित ओपनिंगला, वन डाऊनला.
फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ सीमारेषे पार मिळतील धावाचार चौकार. इंडोको अशी टीम या दोन्ही टीम कडे नजरा वेधल्या गेल्या. धावफलकावरती धावसंख्या 11 लगावली आहे. पुढचा बॉल हो यावेळी मात्र इनसाइड आउट. हो दियशा खवस कमालीचा प्रहार चेडू चाललाय. वन बॉल सीमारेषे पार मिळतील धावाचार चौकार. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरून पुन्हा एकदा पाटील निघाले. त्याच्यावरती चढवलाय प्रहार ऑन साईडला का पडलेला क्षेत्ररक्षक आहे झडप मारेल मात्र त्याच्या आवाक्याबाहेर चेडू चाललाय. वन बॉल सीमारेषे पार. आणखी एक लगातारचे 3 बॉल 3 चौकार 4 रन्स. 3 बॉल 3-4 धावा घेत असताना धावसंख्येचा डोंगर सरळ बहरलाय आणि या षटकामध्ये 1 धाव या पहिल्या बॉलवरती. पुढचा बॉल हो यावेळी बॅकवर्डवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाने केली कमाल आणि फलंदाजाला पाठवलंय सरळ रुमाल धरून बॅक टू द पवेलियन. विकेट. पुढचा बॉल यावेळी मात्र प्रहार केला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव हो यावेळी पहा जोरकस प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 बॉल आलाय 54 धावा धावफलकावरती. बावीस बॉल 50चं इक्वेशन. गोलंदाज निघालेत. हो यावेळी मात्र जोरकस प्रहार लोअर पुलटाचा बॉल. त्याच्यावरती प्रयत्न केला डीप मधून क्षेत्ररक्षक आले झडप मारतील मात्र धावा अडवल्या जाणार नाहीयेत. धावा मात्र इथे मिळाल्या त्या 3. या 3 धावेने धावसंख्या वाढली आणि सर्व जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. पुढचा बॉल यावेळी पहा खोलवरचा बॉल आर्क मध्ये होता त्याला पार्क मध्ये पाठवला जाईल का नाही. क्षेत्ररक्षक आहेत खाली कॅरी करतील झेल आणि संपला फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू द पवेलियन. चौकार 4 रन्स. 4 धावेने धावसंख्या बहरली 21 या आकड्यावरती. येणारे बॉल आता 13 आहेत बनवायचे आहेत 34. 13-34चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. लागेल जागा बनवून ठेवण्याचा प्रयत्न. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत का आता नाही. यावेळी ऑन साईडला खेळला मात्र विजय मिळवला. टीम IPS या टीमने ते विजयाचा मात्र शिक्का आपल्या नावावर ठोकलाय. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्यात. पहिली मॅच होती आमची इंडोको वर्सेस आणि 54 केल्या होत्या. आम्ही ना लास्ट टाइम खेळलो ना विक्रोळीला तेव्हा 65 केल्या होत्या 5 ओव्हरमध्ये. पण आता 4 ओव्हरमध्ये आम्ही 54 केल्या. म्हणजे चांगली झाली मॅच. बॅटिंग वगैरे चांगली झाली. हे सरांना पूर्ण क्रेडिट जातं. खूप चांगलं त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. मस्त खेळले एकदम. हे सुपरस्टार या मॅचचा मुबीन मॅन ऑफ द मॅच. त्यांनी सुरुवातीपासून चांगली बॅटिंग. त्यानंतर योगेश भोसले चौकारांचा पाऊस पडला. त्यानंतर अनिल ओंकार आणि भूषण सर इकडे बघू शकता. केतन सर श्रीराम डेथ बॉल आणि तिकडे बघू शकता. सो आपल्याला एकूण 3 मॅच आहेत. 1 मॅच झालेली आहे आणि आपण जिंकलोय. ठीक आहे. 2 मॅच आहेत. 2 मध्ये दोन्ही आपल्याला ट्राय करायचे जिंकायच्या आणि त्यानंतर आपल्या ग्रुपमधून 2 टीम निघतील आणि त्यांच्या ग्रुपमध्ये 2 टीम. मग सेमी 1 सेमी 2 होईल आणि फायनल. सो बघूया काय घडतंय. असंच आपल्या ब्लॉग सोबत जोडून राहा. फुल भारी वाटतंय. काय आपण विचारूया सगळ्या प्लेयर्सला. अनिल कसं वाटलं या मॅच बद्दल काय बोलशील. मस्त वाटलं. काय बोलशील मॅच बद्दल एफर्ट्स आणि सगळ्यांचा परफॉर्मन्स. पहिली तर बॅटिंग तुझी चांगली झाली. पहिल्याच ओव्हरला 19 रन आले. 1 नंबर. प्रेक्षक पण आपल्याला तिकडे सपोर्ट करतात बघा. थँक्यू सो मच. त्यानंतर ओंकार काय बोलशील. खूप अभिनंदन टीमचं. योगेश भोसलेंना विचारू आपण काय बोलाल सर. कसं वाटलं तुम्हाला. चांगली खेळली टीम आणि खूप सगळ्यांचाच परफॉर्मन्स खूप चांगला आहे. कारण आपण जेवढे एफर्ट्स घेतले प्रत्येक प्लेअरने खूप उल्लेखनीय होते आणि कारण महिनाभर प्रॅक्टिस करतायत. खूप चांगली खेळी. मुबीन काय बोलशील.
सगळ्यांनी मागच्या चुका सुधारल्यात आणि ज्या टीमची आम्ही पहिली मॅच हारलो होतो तिथं आम्ही सुरुवात केली आहे. सुनील सर काय बोलाल तुम्ही? जबरदस्त team effort, सगळे खूप छान खेळले. केतन सर काय बोलाल? गुड विन. काय बोलाल? मस्त एकदम सगळे चांगले खेळले. उमेश काय बोलशील भाऊ? सांग आपल्या प्रेक्षकांना काय वाटलं, कसं अजय काय बोलशील, कसं वाटलं तुला मित्र? चांगला मॅच झाला, आपण ट्रॉफी यावेळी जिंकूया असं. अजयनी खूप चांगली बॉलिंग केली. त्यानंतर भूषण सरांना विचारू, सर कसं वाटलं तुम्हाला मॅच बद्दल, काय बोला? मनपूर्वक खेळलो आणि मॅच जिंकलो त्याचा आनंद खूपच जास्त आहे. केतन सरांना विचारूया, सर कसं वाटलं मला, काय म्हणा? खूप चांगला एक्सपिरियन्स होता. करंट सिच्युएशन मध्ये आपण प्रेशर ऑब्झर्व करून मॅच काढली, खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. आपण संजय सरांना विचारूया, सर काय म्हणाल, कसं वाटलं, काय? उत्कृष्ट खेळ, खूप सुंदर खेळले आणि प्रत्येक जणांनी आपले एफर्ट्स दिलेत आणि आपल्या मेरिटवर खेळलेत आणि त्यामुळेच आपण हा सामना जिंकू शकलोय. व्हेरी ऑल द बेस्ट पुढच्या सामन्यासाठी. थँक्यू सर. सो खूप भारी मजा आली, कारण सगळ्यांनी 100% दिलं. खरं तर हा गेम प्रॅक्टिसचा आहे आणि हे सर्व प्लेयर आहेत ना, गेले 3-4 महिने खूप प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यानंतरच इथपर्यंत पोहोचलेत. सो असं जोडून जा आपल्या ब्लॉगसोबत, आपण बघूया अजून. सो बघू शकता तुम्ही आपल्या टीमचे सपोर्टर एवढ्या लांबून आलेले आहेत, शाळांवरून आलेले आहे बघा. सो चालू आहे मस्त व्हेज बिर्याणी, पुलाव. सो आम्ही आता जेवणाचा आनंद घेतो. पुढं होतो तो सो आता बॅटिंग आहे आणि टीम मीटिंग बघू शकता तुम्ही. परत पहिली बॅटिंग आपली 4 ओव्हरची. आपल्याला अजून 6 मॅचेस खेळवायचे आहेत, त्यामुळे थोडं लवकर सहकार्य करा. स्ट्राईकला मुबीन आणि नॉन स्ट्राईकला रोहित. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज मुबीन. डॉट निर्धाव चेंडू. 4 षटकांचा हा खेळ, 1 चेंडू झालेला आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज तुषार. सुंदर असा फटका, बॉल जातो सीमारेषेपुढे. फिल्डर तिथे आहे. 2 धावा, धाव संख्या होते ती 2. बघूया काय करतोय मुबीन या चेंडूवर. फिरवलाय चेंडू, चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. 3 चेंडू, 6 धावा झालेले आहेत. पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज तुषार. खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज मुबीन. बघूया काय करतोय तुषार. तुषारचा चेंडू, सुंदर फटका. फिल्डर धावतोय आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पलीकडे गेलेला आहे आणि चौकार. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर असा फटका आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा, 14. फलंदाजीतून हा वाईड. उदयचा हा चेंडू खेळण्यासाठी सज्ज रोहित. सुंदर असा फटका आणि हा षटकार गेलेला आहे. षटकार, धाव संख्या होते 38. 30 याच्या षटकाचा हा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज रोहित. सुंदर असा फटका फिरवलाय आणि 6 धावा, षटकार. सुंदर असा फटका, धाव संख्या होते 49. चा पहिला चेंडू, हे शेवटचा षटक आहे. प्रियेश पुन्हा एकदा सज्ज आणि भिरकावून दिलाय बॉल. तिथे खेळाडू आहे आणि 2 धावा काढण्यात यशस्वी. धाव संख्या होते 51 आफ्टर 3.2 ओव्हर 51 for 1. सुंदर असा फटका, प्लेयर हजर आहे तिथे आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे तो खेळाडूने आणि आउट झालेला आहे IPS या संघाचा रोहित. नवीन खेळाडू योगेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतो योगेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय उदय. भिरकावून दिलाय बॉल आणि
चेंडू सीमा पलीकडे, चौकार. शेवटचा चेंडू, 14 धावांची गरज. श्रीराम फायनान्स बॅट्समन लावून द्या. आणि 13 धावांनी हा सामना जिंकला IPS या संघाने. पुढील सामना श्रीराम फायनान्स वर्सेस IPS. गेली आहे. थोडंसं स्पीडअप घ्या प्लीज. शिजोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, हिअर वी गो. पहिला बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे शॉट मध्ये, कॅरी करेल. डॉट बॉल आलाय, यावेळी उडवलाय. कव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी येतील. एक धाव मिळाली आहे. दुसरीसाठी जात असताना दुसरी धाव ही चतुर्थने कंप्लीट केली. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आहे. चला टॉस साठी जाऊया. राऊंड विकेटने पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, येथील दरम्यान मात्र एक धाव. पहिली धाव घेण्यामध्ये यश मिळालंय, मात्र तो येत असताना बॉल सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. टीम इंडिगो टॉससाठी मोदी आहेत. यावेळी फ्लिक केलाय, बॉटम हेडचा वापर केलाय. बॉल मात्र सरळ डिस्पॅच केलाय. डीप इश बॅकवर्ड स्कोर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा कर निघालेत पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून. हो, यावेळी मात्र पहा जबरदस्त आई चपराक लगावली गेली आहे. लॉंग ऑफवरती क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल सरळ चाललाय सीमारेषे पार. लागले असेल. या सर्वांनीच मात्र विक्रम केलाय. डावकुरे हाताचे राहिलेत फलंदाज. मात्र यावेळी पहा, या पट्ट्याने सांगितलंय, अरे प्राथमेश काय डोलं पाहिजे, पोहोचल ना मात. आलेला फलंदाज ओपनर. कमालीची बॅटिंग राहिली आहे. हो, यावेळी मात्र पहा 30 यार्ड सर्कलचं क्षेत्ररक्षण आहे ना, ते भेदून डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने आणखी एक त्याची बाजू होईल. हो, यावेळी उडवला आणि त्याने सांगितलं, अरे खुला आभाळ मोकळं मोकळं नवी चांदण चांदण. अरे माझ्या नावाचं वादळ मी ठोकलंय ना, ते चौकाराचं तोरण. इथे लगातारचे 6 बॉल आणि 6 चौकार. 4 रन्स. वा मित्रांनो, या खेळाडूची जर खेळी आवडली असेल ना, एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. जबरदस्त बॅटिंग केली आहे. लगातारचे 6 चेंडू 6 चौकार त्याने ठोकलेत. विक्रम केलाय. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. नाव आहे अनिकेत. हा, बोला बोला. हो बोला इंद्रजित सर, मध्येच बोलले तुम्ही. चला आणखी एक जबरदस्त प्रहार. चेंडू सरळ सीमारेषे पार. मैदानाच्या आतमध्ये रोहित सेवन फायर करतायत. एकाने चौकारांची आतिषबाजी केली आहे, आता दुसरा षटकारांकडे वळलाय. पहिलाच बॉल षटकार ठोकलाय. पुढचा बॉल. हो, यावेळी खोलवरचा बॉल अख्खा लाईन त्याच्यावरती मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिला होता. दूरवर बॉल जात नाहीये. 30 यार्ड सर्कल मध्ये यष्टीरक्षक स्वतः गेले, अडवण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव मिळाली. लगातारचे 6 बॉल 6 चौकार ठोकलेत आणि आता तो पुन्हा आलाय. 7वा येईल का, हा एक प्रश्न आहे. या मैदानाच्या आतमध्ये इतिहास घडवलाय. 9 बॉल आणि 13चं समीकरण. मोदीन हो, यावेळी पुढे आल्यात, स्टेप आउट झाल्यात. त्यानंतर मात्र जोरकस प्रहार केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळेल फक्त 1. 8-12चं इक्वेशन रोहित सायगेंड वरती. पुढचा बॉल. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. निमेश त्याच्या खाली कॅरी करेल, जेल मात्र कॅच झाले. ड्रॉप. बॉल चालला सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4 चौकार. जे अवघड वाटणारं समीकरण होतं ना, ते आता सोपं झालंय. कारण की येणारे बॉल शिल्लक आहेत 7, बनवायचे आहेत 8. 7 बॉल 8चं इक्वेशन आलंय. रोहित मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालेत. पुढचा बॉल लेग स्टंप आणि लेग स्टंपच्या बाहेर. आता समीकरण समसमान आलंय. येणारे बॉल 7, बनवायचे आहेत 7. सोपं गणित करून टाकलंय. मैदानाच्या आतमध्ये मॅथमॅटिक्स फार सुंदररित्या त्याने कम्पेअर केलंय. सोपं केलंय, कोडं सोडवलंय. पुढचा बॉल. हो, दॅटची टॉप एज. लॉंग स्टॉप मध्ये अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय, मात्र बॉल जाईल सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4 चौकार.
5 चेंडू 2 धावेंची गरज. हाँ मैंने 40,000 का डाउन पेमेंट किया है. हो सुंदर असा फटका आणि इथे 4 धावा मिळतील. सो गाईज फायनली बॅक टू बॅक आम्ही 3 मॅच जिंकलेलो आहे. 2 मॅच तर आमच्या बॅक टू बॅक होत्या, त्याच्यानंतर आता 3 मॅच जिंकलो आम्ही. सेकंड मॅच चांगली जिंकलो आम्ही, त्यांना बीट केला. नंतर आम्ही तिसऱ्या मॅचला चेस केला, चांगलं चेस केलं. 3 ओव्हरची मॅच होती. आता सेमी असणार आहे, सेमी फायनल. आणि ही पण मॅच आम्हाला खूप चांगली खेळायची आहे. चांगला तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये कशाप्रकारे बॅटिंग आणि फिल्डिंग सगळ्या बॉलिंग वगैरे झाली आमची, सगळी मॅच झाली. सो असं स्टील कंटिन्यू राहा आपल्या वॉकसोबत. गाईज पार्टिसिपेशन मोमेंटो येस फॉलोड बाय ट्रॉफी जी आहे 1 तासाभरानंतर येणार आहे आपल्याकडे. ऑल बिकॉज ऑफ आवर टीम अँड लीडिंग. कसं वाटतं सर, आपण सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय, काय म्हणाल? एक्सपिरियन्स आय डोंट हॅव वर्ड्स राईट नाव. काय म्हणाल सर? मस्तच. मला म्हणजे तू जर विचारशील तर मी तिथे बसलो होतो कॉमेंटेटर्स बॉक्समध्ये आणि तिथून मॅच बघत होतो. आपले सर्व खेळाडू एकदम छान खेळले, त्यांच्या मेरिटवर खेळले आणि खूप सुंदर, खूप छान खेळ. आणि मला वाटतं आपण जर असंच खेळलो तर ती ट्रॉफी आपल्यापासून लांब नाही आणि ती ट्रॉफी जिंकूनच आपण जाणार. व्हेरी वेल डन गाईज. काय म्हणशील रोशन, कसं वाटतं तुला? बरं वाटतंय. छान वाटतं ना? रोहित आणि विराट आम्ही बघितलेत आज ग्राउंडवरती. अजून काय? 3 ओव्हर किती 47 ना, 3 ओव्हर 47चा टार्गेट, फक्त 14 बॉलमध्ये 50. उभींचे तर 6 बॉलमध्ये 7 चौकार. IPS आणि बोलते, चौकार सबको झाल्यानंतर बोलते. रोहित पाटीलचे षटकार. बस काय बोलता भोसले? तुंग षटकार. कसं वाटतं भोसले मला? IPS चा सिक्सर किंग रोहित पाटील. बस जास्त- नवीन उपाधी रोहित पाटील यांना IPS चा सिक्सर किंग. सबको अशी लाल करतात माझी फुकट पाकट. पण तुम्ही जास्त सिरियस घेऊ नका, असं सपोर्ट करा आपल्या ब्लॉगला. सो गाईज सेमी फायनलची मॅच आहे, खूप भारी वाटतं, खूप एक्साइटमेंट आहे, खूप हॅप्पी आहेत आम्ही सगळे. सेमी फायनल 1 चालू आहे ग्राउंडमध्ये आणि सेमी फायनल 2 म्हणजे आपली मॅच आहे. सो ही मॅच आपल्याला जिंकायची आहे, मग आपण फायनलमध्ये जाणार. आणि नशिबाने आपले टॉस पण आपण जिंकलेलो आहे. टॉस जिंकून आपण फिल्डिंग घेतली आहे. 3 ओव्हरची मॅच आहे, तर बघूया काय घडतंय, कसं होतं आहे. हॅपी पेसेस इकडे. हो असं जोडून राहा आपल्या ब्लॉगसोबत. खूप भारी मजा धमाल या ब्लॉगमध्ये आलेली आहे, कारण आम्ही प्रॅक्टिस केली होती, परफॉर्मन्स पण चांगला झाला. आता सेमीफायनल म्हणजे खूप इम्पॉर्टंट क्रुशियल मॅच आहे आमची. ही मॅच जिंकणं आम्हाला गरजेचं आहे, तरच आपण फायनलमध्ये प्रवेश करतो आहे. आणि मी आशा बाळगतो की चांगला खेळ होईल या मॅचमध्ये सुद्धा. आहे याची दखल घ्या. कमालीची बॅटिंग करत असताना फलंदाजाला दिलेला हा ब्रेक, अटॅक करावा लागेल. हो यावेळी मात्र त्याने उडवला, लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हाताला ब्रश करून. शिशिर बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. 4 धावेने धावसंख्येचा डोंगर उभा केला. मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळा आपण म्हणत असतो ना की चुकीच्या दिशेने कीर्तिराज स्ट्राईक एंड वरती. हो यावेळी लोअर पुढचा बॉल. हो यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने क्लीन हिट केला, पाठवून दिला सीमारेषे पार. मॅक्सिमम षटकार, सिक्सर. या षटकाराने मात्र धावसंख्या बहरली आहे. 3 षटकारांच्या अखेरीस 48 धावा धावपलकावरती लगावल्यात. येणाऱ्या 18 बॉलमध्ये तुम्हाला बनवायचे आहे 49. मोदीन आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत या दोन्ही खेळाडूंनी एक हाती मॅच जिंकून दिल्यात. 49चं टार्गेट आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. डावखुरी हाताचा गोलंदाज, पहिलाच बॉल आणि विकेटचं बटन होईल का? इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? आतापर्यंत जो खेळाडू अतिशय बेहतरीन अशी इनिंग खेळला होता. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळून काढलाय. बॉल मात्र सर्व चाललाय सीमारेषी पार. मॅच अजूनही संपलेली नाहीये. रोहित मैदानाच्या आतमध्ये आक्रमण ओळख राहिली आहे. हो पहिलाच बॉल मिस केला आणि पहा बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाने केली आहे कॅच कॅरी. सुंदर असा फटका, 25 धावा आणि भारत बँक यांनी हा सामना जिंकलेला आहे. सो गाईज सेमीफायनल आम्ही हारलो, कारण 3 ओव्हरमध्ये आम्हाला 49 करायचे होते आणि थोडंसं आता दमट वातावरण झालं आहे, एकदम अंधार पडला आहे. सो मुश्किल झालं थोडं आम्हाला बॅटिंग करायला, आमच्या चेसिंग नाही झाली. पण खूप चांगला परफॉर्मन्स केला सगळ्यांनी. सो पण बघूया. सर काय म्हणाल, कसं वाटतं जरा बोला जरा.
चांगली इम्प्रूव्हमेंट केली सगळ्या प्लेयर लोकांनी आणि सेमीफायनलपर्यंत पोहोचलो. असंच खेळत राहिलो तर नक्की नेक्स्ट टुर्नामेंट आहे फायनल. आपल्या दोघांपैकी एकाला थांबणं भरपूर गरजेचं होतं. पण आपण ट्राय केला, कारण चेसिंग पण होती, बॅटिंग करायची होती आपल्याला. प्रेशर खूप आलं आमच्यावर, कारण पहिली ओव्हर थोडीशी कमी धावसंख्या उभी झाली होती ना, मग मारायची आम्हाला गरज. माझ्याकडनं कॅच पण सुटला. एक कॅच आणि एक 4 गेला, 10 रन एक्स्ट्रा गेले, त्यामुळे 49 रन झाले आमचं. पार्ट ऑफ गेम म्हटलं जातं, तसंच काही तर झालं आमच्यासोबत आता. पण तो आता बघूया. चलो हार्ड लक गाईज, वेल प्लेड. 2 शब्द जरा. आम्ही खूप मेहनत घेतली, आम्ही आमचं 100% दिलं आज आणि फायनली यावेळेस आम्ही सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकलो. थोडा वाईट वाटलं, पण ओव्हरऑल आमचा परफॉर्मन्स चांगला होता. पहिल्यापेक्षा खूप इम्प्रूव्हमेंट झाली आहे. अजय, स्पेशली अजय. हार्ड लक बट ओव्हरऑल मिक्स फिलिंग्स आहेत. ओव्हरऑल परफॉर्मन्स वॉज गुड. सेमीफायनलमध्ये क्रुशियल मुमेंटला थोड्याशा चुका झाल्या, बट ओव्हरऑल टीमची इम्प्रूव्हमेंट बघून थोडं मिक्स फिलिंग्स आहे. इम्प्रूव्हमेंट आहे, थोडा काही मिस्टेक झाला सेमीफायनलला. 1 महिना पहिला मी जी टीम बघतो आणि आत्ताची टीम बघतो त्यात भरपूर डिफरन्स आहे. बॉईज प्लेड वेल. सगळ्यांनी खूप चांगला गेम प्ले केला. आता फायनलची मॅच आहे ती बघतो आणि आम्ही जातो घरच्या रस्त्याकडे. सो असंच तुमच्या भावाला सपोर्ट करा, आपल्या रोहित पटेल ब्लॉग्सला, आणि खूप सारं प्रेम द्या. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला व्हिडिओ आवडतायत. नक्की फीडबॅक द्या आणि असंच सपोर्ट करा. भेटू पुन्हा आपण नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.